ओम नमो अद्या वेद प्रतिप्राद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा श्रीराम हनुमंताचा प्राण सर्वेंद्रिय श्रीरामापण श्रीराम तेज देखणे नयन अंधारी पूर्ण देखना रामे निजडा वीर हनुमंत उच्चे बांधोनी कपी समस्त शतयोजने विभ्रात नेले मूर्छित निजांगे पाचारुने पिता पवन हनुमान गुज सांगे संपूर्ण वाचवी वानरांचे प्राण रघुनंदन सुखार्थ ऐसे सांगताची जाण वानरांसी आला प्राण अवघे झाले सावधान वीर देखोने विस्मित ते महेश्वर विश्वभुवनी भेटती सुरस तपस्विनी तेने हनुमंता देखोने झाली मने विस्मित सुरसा पिसे पुसे तू कोण येत हनुमान सांगे राम भक्त विवरी आले सीता शुद्धर्थ समवेत वानरांसी सुरसा म्हणे मी तुम्ही राम भक्ता तरीच तुम्हा येवलेत हेरांसी येत स्थळ न प्राप्त मी सनात तुमचेनी ब्रह्मवरद मजेत तुझ भेटतील श्रीराम भक्त येणे तू होशील निर्मुक्त ते भाग्य प्राप्त मज आजी विकळ देखोन वानरांसी सुरसा ते सज्ञान कैसे जेणे विश्रांती होय आम्हासी त्या उपायासी आदरिले. अंगद श्रीरामाला सांगत आहेत की आम्ही एका विवरामध्ये कशी घुसलो आणि तिला सुरसा नावाची राक्षसी नामाला एक अप्सरा ती राक्षसी म्हणून आली होती, तिची भेट झाली. सुंदरकांड चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक अक्षरम पूसाम महापातकनाशनम. आपल्या जीवनामध्ये परमार्थ घडावा या उद्देशाने मराठी जन जे की वारकरी संप्रदायाचे पाईक आहेत ते भावार्थ रामायणाचं चिंतन करत असतात. त्याला वेगवेगळ्या चाली लावून रामायण पाठ करत असतात. सुंदरकांडातील या 26व्या अध्यायातील 25व्या अध्यायातील अंगद आणि श्रीरामांचं भाषण हे या ओव्यामधून विशद झालेलं आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय शिवराय.